जर समजा फीस जर समजा ॲज इट इज ठेवलं तो निर्णय, तर आम्ही फीस भरण्यासाठी तयार आहेत. पण तुम्ही सद्यस्थितीला, आणि तिथून माझ्या खरं तर राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. मला कुठेतरी आत्मविश्वास बिल्ड झाला की मी लोकांना न्याय देऊ शकतो, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू शकतो. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, विद्यार्थी सेनेचा मी शहर उपाध्यक्ष होतो. आणि मग दुसरा प्रश्न तुम्ही जे म्हणलात की पक्षश्रेष्ठी तुम्हाला संधी देईल का, मी जसं म्हटलं की माझं काम हे आजपासून चालू झालेलं नाही आहे. माझं काम हे चळवळीचं काम आहे. आणि लोकांमध्ये एक युवा नेतृत्वाला संधी द्यायचं आत्ता हाच टाईम आलेला आहे. कारण राजा का बेटा राजाच होणार ही पद्धत जी आहे ती आता या ठिकाणी लातूरकरांनी हाणून पडली पाहिजे, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी म्हणू शकतो. का स्पष्ट भूमिका, माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे. जर प्रभाग रचना जर तुम्ही 2017 प्रमाणे केलं असाल, त्याच्यामध्ये 1 इंच इकडं ना तिकडं काही फरक नाही आहे. प्रभागाच्या रचना हे 2017च्या रचनेनुसारच तुम्ही केलात, बरोबर. मग तुम्ही एखाद्या प्रभागामध्ये ज्यावेळेस 5000च्या संख्येने तुम्ही मतदार वाढवताय, ते मतदार कोण आहेत? बरं, शिवसेना शिंदे गट आणि लातूरचा महापौर गणित जुळेल असं वाटतंय का, काय वाटतं? 100% जुळेल. आपण शिंदे गटाचे, शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते आहात, लातूरमध्ये काम करताय आणि तुमचा चेहराही बराचसा शिंदे साहेबांशी मिळता जुळता आहे. असा फील होतोय की आपण शिंदे साहेबांशी बोलतो. तर या पाठीमागचं काय, म्हणजे तुम्ही मुद्दाम तशी स्टाईल केली की मग ते काय, कसं हे गणित कसं जुळवलं तुम्ही? मला एक गोष्ट म्हणायचं आहे, उदाहरण सांगतोय. म्हणजे आता जर समजा एखाद्याला वाटलं की मला शिंदे साहेबाचे दिसायचंय, त्याच्यासाठी बट ऑब्व्हियसली सर्जरी करावं लागेल किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला लुकआउट करावं लागेल. मला गॉड गिफ्टेड आहे आणि मला अभिमान पण आहे